जय भीम, नमो बुद्धाय। आपण पोहोचलोय भीमा कोरेगावच्या विजयरण स्तंभावर। आपल्या सोबत आहेत भीमा कोरेगाव विजयरण स्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय सर्जेराव भाऊ वाघमारे, त्याचप्रमाणे निलेश भाऊ गायकवाड। या 2024चा हा जो 1 जानेवारीचा शौर्य दिन आहे तो कशा पद्धतीने साजरा होणार आहे, त्याचप्रमाणे या आजूबाजूचा परिसर जो आहे तो अजूनही क्लीन केलेला नाही, जसा तसा ऊस दिसत आहे। तर भाऊकडून जाणून घेणार आहोत की या 1 जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त कसं नियोजन केलेलं आहे, शासनाकडून काय तयारी आहे आणि आपण भीमा कोरेगाव विजयरण स्तंभ सेवा संघाची जी समिती आहे यांचं काय उद्दिष्ट राहणार आहे हे जाणून घेणार आहोत। तर सर्जेराव भाऊ, नेमकं 1 जानेवारीचा कार्यक्रम अगदी जवळ आलेला आहे, तरी जवळपास 15 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। तर अजूनही इथली परिस्थिती जर आपण बघितली तर इथं जशी तशी आजूबाजूला सगळ्या परिसरात ऊस दिसतोय। नेमकं काय सरकारचं काय ध्येय आहे किंवा आपलं समितीच्या वतीने काय सांगणार आहात तुम्ही? जय भीम। माननीय जिल्हाधिकारी साहेब राजेश देशमुख साहेब हे या शासकीय समितीचे अध्यक्ष आहेत आणि पुण्याचे जिल्हाधिकारी असल्यामुळं शासकीय स्तरावर आतापर्यंत 3 ते 4 मीटिंग्स झालेल्या आहेत। सर्व पक्ष संघटना, आंबेडकर पक्ष संघटना यांच्या देखील 3 मीटिंग झालेल्या आहेत। आणि बाहेरील जे नियोजन आहे, आपण जर हा परिसर पाहिला तर इथे कोर्टाचा स्टे असल्यामुळे, म्हणजे कोर्टाची हरकत असल्यामुळं इथला परिसर हा शेवटच्या 8 ते 10 दिवसामध्ये डेव्हलप केला जातो। आपण पाहिलं आजूबाजूला तर आपल्याला इथे शेती दिसेल, तर शेवटचे 8 ते 10 दिवसानंतर खऱ्या अर्थाने इथे कामाला सुरुवात होईल। मग याच्यामध्ये बॅरिकेड्स असतील, याच्यामध्ये मंडप असतील, याच्यामध्ये स्तंभ सजावटीचा प्रकार असेल, तर हे सगळं शेवटच्या 8 ते 10 दिवसात इथे केलं जातं। स्तंभापासून 1 ते 2 किलोमीटर अंतर किंवा 3 किलोमीटर अंतरावर खऱ्या अर्थानं येणारी जी काही वाहतूक आहे, मराठवाडा विदर्भातून जे काही लाखोच्या संख्येने लोक येतात त्यांची वाहतूक पूर्वेच्या दिशेला मोठ्या संख्येने केली जाते। तिथे 100 एकराचं पार्किंगसाठी जागा उपलब्ध केलेली आहे शासनाने। इकडे पुण्याच्या दिशेला एक 70-80 एकरची जागा आहे जी राखीव ठेवलेली आहे पार्किंगसाठी, तर तिथे पार्किंग केली जाते। तिकडचं कामं आता सध्या चालू आहेत, परंतु या भागातला जर आपण पाहिलं तर हा भाग थोडासा कोर्टाच्या कारणामुळे हा शेवटच्या क्षणी डेव्हलप केला जातो। आणि यावर्षी आपल्याला माहिती आहे 2024ला जे काही लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाचं असं म्हणणं आहे किंवा आम्हालाही असा अंदाज आहे की येणाऱ्या काळात ह्या 1 जानेवारी 2024ला अंदाजे 23 ते 24 लाख लोक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी संपूर्ण देशभरातून येणार आहे। यावर्षी प्रथमच इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका असे बाहेर देशातील काही लोक येणार आहेत, थायलंडचे काही लोक येणार आहेत या ठिकाणी मानवंदना द्यायला। त्यांना हा जयस्तंभ काय या अभ्यासायचा आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे। जास्त लोकसंख्या लक्षात घेता प्रशासनाने तशी तयारी केलेली आहे। 400-500च्या संख्येने बसेस वाढवलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी। बसेसची व्यवस्था असेल, जेवढं जास्त जवळ विजयस्तंभाला आपल्या भीम अनुयायाला सोडता येईल तेवढी त्याची व्यवस्था केलेली आहे। जेवण, पाणी, निवास व्यवस्था आम्ही समितीच्या माध्यमातून करत आहोत। 26 डिसेंबर पासूनच आम्ही निवासाची व्यवस्था, पिण्याचं पाणी, अन्नदान याची सगळी व्यवस्था आम्ही समितीच्या माध्यमातून स्थानिक म्हणून या ठिकाणी करतच आहोत। परंतु येणाऱ्या भीम अनुयायाला पूर्ण सुरक्षित येता येईल आणि जाता येईल म्हणून जिल्हा प्रशासनाने आम्ही समिती म्हणून आम्ही इथे CCTV असतील किंवा इथे पोलीस प्रशासन आहे, आम्ही समितीचे काही स्वयंसेवक आहोत, आम्ही सर्वच जण या ठिकाणी तयारीला लागलेलो आहे। आपण येणाऱ्या काळात जसे दिवस जातील, आज उद्या परवा असे जसे दिवस जवळ आलेले आहेत तसे तशी मोठ्या संख्येने या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू होईल। आणि यावर्षी नक्कीच थोडंसं जिल्हा प्रशासनाने अनुदान देखील या ठिकाणी वाढवलेलं आहे। आमचा त्या गोष्टीला विरोधच आहे की बार्टीचे पैसे या ठिकाणी खर्च केले जाऊ नयेत, परंतु आमची अशी मागणी आहे जिल्हा प्रशासनाकडे किंवा राज्य शासनाकडे की या स्तंभासाठी, विजय स्तंभासाठी जो काही निधी आहे 1 जानेवारीचा, जो करोडोच्या घरात आहे, हा कुठल्या तरी सामाजिक न्यायाच्या विशेष शाखेतून बार्टी सोडून की जिथे बार्टीचे पैसे हे मुलांच्या संशोधन आणि प्रशिक्षणासाठी लागले पाहिजेत तिथे आपण हे पैसे खानावळ किंवा मंडप या गोष्टीला खर्च न करता, हा निधी न घेता एक विशेष निधीची तरतूद आपण जिल्हा प्रशासनाने किंवा प्रशासनाने करावी अशी देखील आम्ही विनंती प्रशासनाकडे केलेली आहे। नक्कीच याच्यात देखील फरक लक्षात येईल, याच्यात फरक जाणवेल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये। आणि अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करत आहोत। बसेस असतील, CCTV असतील, पाण्याचे टँकर असतील, आरोग्य सुविधा असतील, सगळ्या प्रकारची सुविधा जिल्हा प्रशासन आणि त्याच्याबरोबर आम्ही स्थानिक समिती म्हणून शासनाला आम्ही सहकार्य करत आहोत। नक्कीच येणाऱ्या 2-3 दिवसात या ठिकाणी आपल्याला कामाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल।